प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपचा दमदार शक्ती प्रदर्शन करत नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत पालकमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। जय श्रीरामांच्या घोषणांनी परिसर भगवामय झाला। पालकमंत्री गोरे यांनी किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक 22 साठी कोट्यावधीचा निधी आणून केलेल्या भरीव विकास कामांचे कौतुक केले। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली। आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांचे लोकाभिमुख नेतृत्व आणि इच्छा भगवंताचे परिवाराचे सोलापूर शहर मध्य विधानसभेतील किंगमेकर भूमिका अधोरेखित केली। लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व उभे राहिल्याचा त्यांनी उल्लेख केला। यावेळी नगरसेविका चैताली गायकवाड, दत्तात्रय नडगिरी, राजशेखर पाटील, कल्पना कदम, अंबादास जाधव, अमोल गायकवाड, विनोद गायकवाड, ॲडव्होकेट किरण गायकवाड, चेतन गायकवाड, उमेश जाधव, शरद शिंदे, निलेश कांबळे, संतोष गायकवाड, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, माऊली जरग, शहजान शेख, शिवा पाटणकर, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, प्रथमेश पवार, माणिक कांबळे, फिरोज पठाण, वसंत कांबळे, महादेव राठोड, हुलगप्पा शासम, अजिंक्य शिंदे, सचिन राऊत, ऋषी येवले, दिनेश आवटी, नागेश जाधव आदी उपस्थित होते। किसन जाधव यांनी पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांचे स्वागत करत प्रभाग 22च्या विकासासाठी आक्रमक वचनबद्धतेची घोषणा केली। श्री कांचना यन्नम आणि मोनिका कोठे यांनीही शुभेच्छा देत पाठिंबा दर्शवला। आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो क्रमांक 22 याचं नूतन भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व असलेले पालकमंत्री आपले जयाभाऊ गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं फीत कापून शुभारंभ झालं आणि शुभारंभाच्या नंतर स्वर्गीय पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेस आज दीप प्रज्वलन करून या कार्यालयाचं शुभारंभ झालं। या प्रसंगी शहर मध्येचे दमदार युवा आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोठे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमास आवर्जून आमचे सहकारी नगरसेवक लोक नेतृत्व नागेशांना गायकवाड, आमच्या सहकारी नगरसेविका सौ चैत्रालीताई गायकवाड, आमचे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरी, आमच्या या ठिकाणी मोदी भागातील नगरसेविका सौ कदमताई, त्याच पद्धतीनं सोरेगाव परिसरातील नगरसेवक श्री पाटील साहेब, या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आमचे युवा सहकारी शिवराजजी गायकवाड, अमोलजी गायकवाड, अंबादास भाऊ जाधव आणि आमचे भागातील सर्वच सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आणि या कार्यालयामधून लोकांचे पालकमंत्री साहेबांनी सूचना दिल्या की या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे। आम्ही आपल्या माध्यमातून माझ्या प्रभाग 22च्या तमाम मतदारांना त्याच पद्धतीने तमाम सोलापूर शहरवासियांना या ठिकाणी अभिवचन देतो। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे असतील यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यालयामधून सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि आपण सर्वजण माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूरकरांनो, तयार आहात का सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स महाउत्सवासाठी? इलेक्ट्रो 2026 सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन प्रस्तुत इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, मोबाईल, लॅपटॉप, टेलिकॉम प्रोडक्ट्स आणि सोलार उपकरणाची भव्य प्रदर्शने, तब्बल 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स।
दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी 2026. वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30. रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत. ठिकाण होम मैदान सोलापूर. निवेदक घरासाठी, व्यवसायासाठी आणि भविष्यासाठी सर्व काही एकाच छताखाली. मिस करू नकात इलेक्ट्रो 2026. स्मार्ट खरेदीचा स्मार्ट अनुभव. आजच भेट द्या होम मैदान सोलापूर.